आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय शेखतकीद्वारे कबीरजी यांच्या इतर परीक्षा, कमालीच्या अगोदरच्या जन्मांची माहिती. पूर्ण मुक्ती पूर्ण संताविना अशक्य. सतयुगामधील कमालीवाला जीव विद्याधर पंडित यांची पत्नी दीपिका होती. नंतर त्रेतायुगामध्ये ऋषी वेद विज्ञाची पत्नी सूर्या होती, जो विद्याधरचा आत्मा होता. सत्ययुग तसेच त्रेतायुगामध्ये परमात्मा कबीरजी बालक रूपात यांनाच प्राप्त झाले होते. त्यानंतर दुसरे जन्म घेतले आणि कलियुगामध्ये मुस्लिम धर्मामधील राबिया मुलीचा जन्म, नंतर बन्सुरी नावाच्या मुलीचा जन्म, त्यानंतर एक जीवन वैश्याचे, नंतर कमाली नावाच्या मुलीचे जीवन प्राप्त झाले. राबियाच्या प्रमाणामध्ये साखिया गरीबदास साहेब द्वारे रचित ग्रंथ साहेब मधील पारखचे अंग या वाणीमधून. गरीब सुलतानी मक्के गया, मक्का नहीं मुकाम, गया रांड के लेन कू कहे अधम सुल्तान. गरीब राबिया परसी रब सो मक्के की असवार, 3 मंजिल मक्का गया बीबी के दीदार. गरीब फिर राबिया बंसरी बनी, मक्के चढ़ाया शीश, पुरबले संस्कार कुछ धन्य सद्गुरु जगदीश. गरीब बंसरी से वैश्या बनी, शब्द सुनाया राग, बहुरी कमाली पुत्री युग युग त्याग बैराग. प्रमाणासाठी गरीबदास साहेब रचित ग्रंथ साहेब मध्ये अचला के अंग मधील वाणी. गरीब राबी को सद्गुरु मिले, दिना अपना तेज, ब्याही एक साहब से बीबी चढ़ी न सेज. गरीब राबी मक्के को चली, धरिया अल्लाह का ध्यान, कुत्ती एक प्यासी खड़ी छूटे जात है प्राण. गरीब केश उपारे शीश के, बाटी रस्सी बीन, जाके वस्त्रा बांध कर जल काढ़ा प्रवीण. गरीब सुनही को पानी पिया, उतरी अर्श आवाज, 3 मंजिल मक्का गया बीबी तुम्हरे काज. गरीब बीबी मक्के पर चढ़ी, राबी रंग अपार, 1,80,000 जहां देखे सब संसार. गरीब राबी पटरा घाल कर किया जहां स्नान, 1,80,000 बहे मंगर मल्या सुलतान. एक राबिया नावाची मुलगी मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आली. जेव्हा ती 16 वर्षाची होती तेव्हा तिला पूर्ण परमात्मा कबीर साहेब भेटले. प्रभूमध्ये खूप प्रेम होते. रोजा ठेवणे, नमाज करणे, ईद साजरी करणे, जी परंपरागत साधना धर्मानुसार होती ती पूर्ण मन लावून करत होती. तेव्हा कबीर साहेबजी यांनी सांगितले, मुली, ही साधना परमेश्वर प्राप्तीची नाही. पूर्ण सृष्टी रचना ऐकवली आणि सतभक्तीचा मार्ग सांगितला. त्या मुलीने राबियाने उपदेश घेतला. नंतर 4 वर्षे सत्य साधना करून समाजाच्या दबावामध्ये येऊन लोकलाजेच्या कारणाने सत्मार्ग सोडून दिला. तसेच तीच परंपरागत साधना पुन्हा सुरू केली. त्या मुलीची आस्था परमेश्वराप्रती इतकी प्रबळ होती की तिने लग्नासाठी नकार दिला. आई वडील रडायला लागले की तरुण मुलीला घरामध्ये कसे ठेवायचे. आई वडिलांना जास्त काळजीत बघून राबियाने लग्नासाठी स्वीकृती दिली. त्या मुलीचे राबियाचे लग्न खूप मोठ्या अधिकाऱ्याशी झाले. परंतु तिने आपल्या पतीला स्पष्ट सांगितले की मी संतान उत्पत्ती नाही करणार. मी तर माझ्या आई वडिलांचा विशेष दबाव आणि लोकलाजे खातर लग्न केले आहे. जर तुम्ही माझे म्हणणे नाही स्वीकारले तर मी आत्महत्या करेन. हा माझा शेवटचा निर्णय समजा. मी केवळ परमेश्वर भक्ती करून आत्मकल्याण करू इच्छित आहे. राबियाच्या पतीने विचार केला की मी या भक्त आत्म्याला का दुःखी करू आणि पापाचा भागी बनू. विचार करून म्हणाला की राबिया, ज्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या समाजाचे भय होते त्याच प्रकारे मला पण माझा एक समाज आहे. तुम्हाला समाजाच्या दृष्टीने माझ्या पत्नीच्या रूपात राहावे लागेल. माझ्या नजरेत तुम्ही माझ्या बहिणी समान असाल. तुम्हाला घरातून बाहेर नाही जाऊ देणार. तुम्ही भजन भक्ती करा. म्हणाल तर तुमच्यासाठी 2 मोलकरीण देतो. राबिया खूप आनंदी झाली. तसेच म्हणाली की हे प्रभू, तुम्ही माझे खूप ऐकले. त्या दिवसानंतर राबिया मुस्लिम धर्मामधील प्रचलित साधना करू लागली. मुस्लिम समाजात जन्म झाला होता. ईद आणि बकरी ईद, रोजे इत्यादी श्रद्धेने करत होती. जेव्हा 50 वर्षापेक्षा जास्त वय झाले तेव्हा आपल्या पतीला म्हणाली की म्हणतात की मक्कामध्ये जाणे अति आवश्यक असते. आता न जाणो कधी प्राण निघून जातील. एकदा मला हज करायचे आहे. तिचा पती म्हणाला, जाऊ शकतेस. म्हणाल तर तुमच्यासाठी एखाद्या उंटाची व्यवस्था करून देतो. राबियाने सांगितले की मी पायी यात्रा करणार आहे. इतर खूप यात्री पायी जात आहेत.
तिचा पती म्हणाला की तुम्ही जाऊ शकता. राबियाने मक्कामध्ये हजसाठी प्रस्थान केले. रस्त्यात पाहिले तर एक कुत्री खूप तहानलेली होती. ती कुत्री कधी राबियाच्या पायामध्ये धावून येत होती तर कधी विहिरीकडे जात होती. राबियाला समजले की ही कुत्री खूप तहानलेली आहे. सोबतच तिची लहान लहान पिले पण दिसत होती. पाणी नाही मिळाले तर ही प्राण त्यागून देईल. हिची पिल्ले पण मरून जातील. भक्त आत्मामध्ये खूप दया असते. राबिया विहिरीवरती गेली. पाहिले तर तिथे ना बादली होती ना कोणती दोरी होती. आसपास कोणते गावही दिसत नव्हते. राबियाने कोणताही विचार न करता आपल्या डोक्यावरचे केस उपटून लांब दोर बनवली. आपलेच कपडे, कारण त्यावेळी जाड खादीचे कपडे परिधान करत होते, ते काढून दोरीला बांधून विहिरीतील पाण्यात भिजवून बाहेर काढले आणि एक मडक्याचा तुटलेला अर्धा भाग तिथेच ठेवला होता तो भरला. कुत्रीने पटकन पाणी प्यायले. राबियाचे सगळे शरीर खूप रक्तबंबाळ झाले. आपल्या कपड्यांनी सर्व शरीर पुसले आणि ते कपडे धुवून घातले आणि जायला निघणार तो मक्का, जशीच्या तशी ती वास्तू म्हणजे पवित्र मस्जिद, तेथून उठून राबियासाठी त्या विहिरीजवळ आला. आकाशवाणी झाली की हे भक्तमती, तुझ्यासाठी हा मक्का 3 मजल अर्थात 60 मैल वरून उडून आला आहे. तुम्ही यामध्ये प्रवेश करा. राबियाने त्यामध्ये प्रवेश केला. मक्का तिथून उठला आणि विमानसारखा उडून परत त्याच ठिकाणी आला. ही लीला पाहून समाजामध्ये एक विशेष चर्चा झाली की भक्ती असावी तर राबियासारखी. मुस्लिम समाजामध्ये मीराबाईसारखी राबियाचे नाव आदराने घेतले जाऊ लागले. सगळे तिचा विशेष सत्कार करू लागले.